तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत व्हेज मंचुरियन. लागणारं साहित्य: 1 वाटी बारीक कट करून घेतलेले कोबी, अर्धी वाटी किसून घेतलेलं गाजर, 3 चॉप करून घेतलेल्या मिरच्या, कांद्याची पात, आलं लसूण पेस्ट, कांदा 1, बारीक चिरून घेतलेलं लसूण, 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी मैदा, काळी मिरी पूड, सोया सॉस 1 चमचा, 3 चमचे रेड चिली सॉस, चवीनुसार मीठ, पाणी. सर्वात अगोदर आपण एका भांड्यामध्ये चिरून घेतलेला कोबी घेणार आहे, नंतर गाजर घालणार आहे, त्याच्यामध्ये क्रश करून घेतलेला आपली मिरची घालणार आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, काळी मिरी पूड आपण घेतलेली, आलं लसूण पेस्ट, नंतर कॉर्नफ्लॉवर घालायचे आणि मैदा. हे मिश्रण घ्यायचे, मिक्स करायचे, त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत जायचे. हे मिश्रण चांगलं मिक्स झालं पाहिजे. नंतर एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेले. आता आपण आपल्या मिश्रणाचे बॉल करून त्या तेलामध्ये घालणार आहे. मध्यम आचेवर आपण हे चांगले लालसर होईपर्यंत तळून घेणार आहे. नंतर एका लोखंडी कढईमध्ये आपण तेल घालणार आहे, त्याच्यामध्ये चॉप करून घेतलेला कांदा, लसूण बारीक चिरून घेतलेली, थोडीशी मी कोबी ठेवली होती बारीक केलेली ती घालणार आहे, आणि गाजर. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर काळी मिरी पूड घालायची आहे त्याच्यामध्ये, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण अगोदर आपण मीठ वापरलेलं आहे बॉल बनवताना. त्याच्यामध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस घाला. हे मिश्रण चांगलं हलवून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडं आपण पाणी घालणार आहे. नंतर मी 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, ते वरून घालायचे आणि आपलं मिश्रण चांगलं हलवत राहायचं. मिश्रण हलवून झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण व्हेज मंचुरियन बॉल आपण जे बनवून घेतलेले ते घालणार आहे. वरून कांद्याची पात घालायची. तर तयार आहे आपलं व्हेज मंचुरियन. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.